नमस्कार। मंचर नगर पंचायत निवडणूक 2025 महायुतीचे प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार महेश गोपीनाथ थोरात यांच्या प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या निमित्ताने आज श्रीराम मंदिर आणि मारुती मंदिर येथे आज आपण जमलेलो आहोत। तर या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि पराग उद्योग समूहाचे सर्वसाधारण देवेंद्र शेठ शाह, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रमोद बानखिले, तसेच नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोनिकाताई बानखिले हे इथे उपस्थित आहे। सर्व भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे ह्या प्रभागातील सर्व कार्यकर्ते आणि ह्या प्रभागातील सर्व युतीचे पदाधिकारी इथे उपस्थित होते आणि यांच्या सर्वांच्या उपस्थित हा प्रचाराचा नारळ आज फोडला गेलेला आहे। आज या ठिकाणी मंचर शहराचा एक खऱ्या अर्थानं नव्या रूपाचा ऐतिहासिक अशी ही मंचर नगर पंचायतीची पहिली निवडणूक आणि या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी या नगराध्यक्ष म्हणून आदरणीय वळसे पाटील आणि आढळराव यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलेलं हे पॅनल, त्याच्या मोनिकाताई बानखिले, त्याचप्रमाणे या 7 प्रभागातून या ठिकाणी भाजप म्हणजे घड्याळ आणि कमळ या दोन्ही संयुक्त पक्षाच्या माध्यमातून महेश थोरात 7 नंबर काय जवळपास गावात सर्वच वॉर्डामध्ये महेशचं कार्य, महेश एक कार्यकर्ता म्हणून त्याचा कधी कोणी पक्ष विचारला नाही, त्यांनी कधी तसं काम केलं नाही। सगळी ठिकाणी लोकांच्या मदतीसाठी धावणारा हा कार्यकर्ता आणि त्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज या पॅनल मधून या ठिकाणी तिकीट मिळालेलं आहे आणि त्याला भरघोस मताने निवडून द्यायचं आहे। आज श्रीरामाच्या चरणी या ठिकाणी नारळ अर्पण करत असताना शनी महाराजाचे आशीर्वाद आणि श्रीरामाच्या बलेने या ठिकाणी या दोघांची उमेदवारी अतिशय जोरात या ठिकाणी जोमाने कार्यकर्ते काम करून याला दोघांनाही निवडून देतील इतकी या ठिकाणी सर्वांना मी विनंती करतो आणि पुढील दिवसांमध्ये पुन्हा घर टू घर प्रचाराला आपल्या माध्यमातून हे दोघही त्या प्रभागात 7 नंबरच्या प्रभागात आणि मंचरच्या सर्व प्रभागामध्ये मोनिकाताई या ठिकाणी प्रचाराची आपली भेट जरूर घेतील आणि ज्या नामदार वळसे पाटील आणि आढळराव आणि अर्थात हे सरकार देवेंद्र फडणवीस आणि या त्यांच्या आपल्या भागातील नेतृत्व महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंचरमध्ये पुढचा भावी काळ जो आहे तो आणखीन सुवर्ण काळ ठरणार आहे। 2-2.5 वर्ष झाली नंतर नगरपंचायत जाहीर होताच जवळपास 156 कोटी रुपये इतकी मोठी डेव्हलपमेंटची कामं या ठिकाणी मंजूर झालेली आहेत, कामं झालेली आहेत आणि पुढच्याही काळात हे शहर एक सुंदर शहर बनवण्यासाठी हे संबंध पॅनल या ठिकाणी वचनबद्ध आहे। हे वरच या निमित्ताने मी सांगतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।